आज कार्तिकी एकादशी। दरवर्षी कार्तिकी महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवउठणी एकादशी साजरी केली जाते। हरिनामाच्या जयघोषामध्ये अवघी पंढरी नगरी दुमदुमली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली आहे। यंदा नांदेड जिल्ह्यातील वालेगावकर वारकरी दाम्पत्याला पूजेचा मान मिळालाय। तसंच यंदा प्रथमच जिल्हा परिषद शाळेतील एक विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीलाही महापूजेचा मान मिळाला। एसटीचे 1 वर्षाचा पास दिलेला आहे एसटी महामंडळाने। मी आता मंत्री महोदयांशी बोलतो आणि जे दरवर्षी मानकरी जे पांडुरंगाचे होतात ते 1 वर्षाच्या पास ऐवजी कायमस्वरूपी त्यांना पास देऊन टाकतो। काय पालकमंत्री महोदय, काय पांडुरंगाचा आशीर्वाद आहे म्हणून आपला कारभार चालू आहे आणि पांडुरंगाचा मानकरी होण्याचा मान ज्यांना मिळतो ते देखील भाग्यवान असतात। उद्या होणाऱ्या कार्तिक एकादशी दिवशी आज पंढरपूरमध्ये जवळपास 5 लाख भाविक दाखल झाले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत मी आता पत्रा शेडमध्ये आहे, जिथं पदस्पर्श दर्शनाची रांग सुरू आहे आणि मंदिर समितीच्या वतीनं 14 पत्रा शेड उभा करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये ऊन वारा पाऊस लागू नये म्हणून वॉटरप्रूफ मंडप सुद्धा या ठिकाणी उभा केलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत पाहिलं तर आज दशमी आहे। दशमी दिवशीच पंढरपूरमध्ये जवळपास 5 लाख भाविक दाखल झाले आपल्याला पाहायला मिळतंय। माझ्याबरोबर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। महाराज, काय सांगाल की उद्या आज दशमी आहे, उद्या एकादशी आहे, कशा पद्धतीनं वारकऱ्यांसाठी सेवेसाठी मंदिर समिती सज्ज आहे? वारकरी उद्या एकादशी असल्यामुळे श्री क्षेत्र पंढरपूरला वैकुंठ समजून प्रचंड प्रमाणात ओघ लाभलेली आहे। मंदिरे समिती त्यांच्या सेवेसाठी सज्ज झालेली आहे। आपण पाहताल की पत्रा शेड क्रमांक 14 प्रमाणे आणि गोपाळपूर पर्यंत आज आपल्याला लाईन गेलेली दिसत आहे। त्या दृष्टिकोनातून मंदिर समितीने पूर्ण व्यवस्था केलेली आहे। आता सध्या 8 ते 10 तास दर्शनाला लागतात। मिनिटाला 35 ते 40 वारकरी दर्शन घेऊन बाहेर पडतात। मंदिर समिती आता पूर्णतः सज्ज झाली आहे। मंदिर समिती पूर्णतः वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आहे, झाली आणि राहणार। नक्कीच तर आपण पाहिलं तर हे होते मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर। उद्या होणाऱ्या एकादशी दिवशीचा आता मंदिर समिती सज्ज झाली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन जी डी माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।